नमस्ते. आज आपण मॉम हेल्थ केअर मधनं खोपोली ब्रांच मधनं आपली आई आहे तिचा एक छानसा अनुभव ऐकूयात, शेअर करूया असं म्हणेन मी. तर पहिल्यांदा आपण आईचं नाव जाणून घेऊया. नमस्ते आई, तुझं नाव सांग. नमस्ते, माझं नाव नंदा आहे. आई, कुठून येतेस तू? मी वर्षेवरून येते. आई, आपल्या मॉम हेल्थ केअर मध्ये यायच्या आधी तुला काय काय त्रास होते? मला भरपूर त्रास होते. मुलवाद होता, ऍसिडिटी होत होती, हात दुखत होता, असे माझा भरपूर त्रास होता मला. इकडे आल्यापासून मला बरं वाटतं. आई, मी तुला खास करून असं विचारेन की तुझा जो हात दुखत होता, म्हणजे काय त्रास होत होता तुझ्या हाताला? तिथे मानेला गॅप सांगितलेली म्हणजे मानेत गॅप होती. आणि मग तो हात असं फिरवला. लोणावळ्याला गेलो आम्ही माने डॉक्टरकडे. तो हात असा फिरवला त्याने घरघर. मग दिवस माझा हात असं वर नव्हता जाईल, असं मागे जात नव्हतं. मागे नव्हता जाईल, म्हणजे कुठपर्यंत जायचं जर दाखवशील आम्हाला? एवढंच जायचं होतं माझा हा. हात. आणि पीठ नव्हतं मला शिकत भाकरीचा. तो हात अच्छा. एवढा जायचा, पण आता माझा एवढा जातो. बघू, दाखव जरा कुठपर्यंत हात जातो. आता असा पूर्ण मागे हात जातो तुझा. हा. ओके, बस. आधी मागे जात नव्हता पूर्ण नव्हता. हात तुझा, नव्हताच होत. आई, हा जो तुझा मानेत गॅप होता, हा त्रास तुझा कधीपासून होता? 26 वर्ष झाली. 26 वर्ष झाली. 26 वर्षापासून हा त्रास होता तुझा. आणि मी तुला विचारेन की आपण 26 वर्षापासून हा त्रास आहे, बरोबर आहे? काही ट्रीटमेंट वगैरे केली होतीस तू? शिकार केली आम्ही. 2-3 लाख रुपये घालवले असे. आणि मला ऍसिडिटीचा भरपूर त्रास आहे होता. फक्त हात दुखीसाठी आणि ऍसिडिटीसाठी तू 2-3 लाख रुपये घालवलेस? अरे बापरे. आणि मग त्याच्याही 2-3 लाख रुपये घालून डॉक्टर लोकांनी तुला काहीतरी सांगितलं असेल की कशामुळे होतोय ऍसिडिटी किंवा हात तुझा मागे जात नाहीये? झालं मानाला गॅप आहे म्हणून त्याच्यामुळे. आणि इथं हात फुगला होता माझा, तर इथं ऑपरेशन झालेलं त्यांनी 2 टाक्याचा. तर माझा हात BP फुगला वाढला. होता? हात फुगला होता. हा हात फुगला होता माझा इथं. पूर्ण फुगला होता? पूर्ण फुगा असं फुगला होता. मला असं पीठ नसं मिळवायचा. पीठ पण मळता येत नव्हतं? अच्छा. मग तुला आपल्या थेरपी बद्दल कोणी सांगितलं? माझा मुलगा यायचा इथं थेरपीला. ज्याला मी इथं ट्रीटमेंट होती माझी, तिथं आणलेली. मग त्यांनी आता बोलतो मुलं नाही, आता मी कुठंच ना डॉक्टरकडे जाणार, आता घरीच राहते. बोल बाद झालं. ज्या डॉक्टर गेले, मला तुला फोन होता जेव्हा पोट साफ नव्हता होत त्याच्यावर होता. बोल मी आता कशी वाटलं कुठंच नाही जायचं, मग घरी नाही, मी घरी राहतो. माझा मुलगा राहतो इथं. मुलगा इथे राहतो? हा, मुलगा म्हणजे पहिली थेरपी मुलांनी मुलांनी घेतली. ओके. मग त्याला बरं वाटला. मग तो दुसऱ्या मुलाला सांगितला आता आईला असं होत आहे, एवढे डॉक्टर गेले आपण तरी तिला काय फरक पडत नाही, पोट कसं साफ होत नाही, मग आपण बघू थेरपीला नेऊन शिरी. मग तुम्हाला असं विचारलं वाटतं त्यांनी, आमच्या आईचं ऑपरेशन झालं पिशवीचा, मग असं होतंय, तुम्ही बोलले का तिला घेऊन या. मग दुसऱ्या दिवशी माझा मुलगा तिला घेऊन आला इथं. मग तिथपासून आता मला 1.5 महिना झाला इथं येऊन. मग आता मला मी कुठली गोळी पण नाही घेत, कुठलं औषध नाही घेत, मला आता जुलाब नॉर्मल होतं. आई, तुला म्हणजे तुला वॉशरूम होत नव्हतं, बरोबर आहे? ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता. तो तुला किती वर्षापासून होता? तो पण 26 वर्ष झाली. तो पण 26 वर्षापासून तू गोळ्या घेते गोळ्या घेते सकाळची वॉशरूम होण्यासाठी? अरे बापरे. रात्री 2 गोळ्या घेतो मी. रात्री 2 गोळ्या घ्यायची तू वॉशरूम होण्यासाठी? बरं ठीक आहे आई, मला सांग, आपल्या थेरपीकडे येऊन, आपल्या थेरपी घेऊन तुला किती महिने झाले? 1.5 महिना झाला मला. 1.5 महिना झाला. या 1.5 महिन्यामध्ये तुझा हात तर बरा झालाच, बरोबर आहे? हात मागे जायला लागला तुझा, पण ऍसिडिटी मध्ये तुला किती फरक आला? मला भरपूर फरक आला. 50% तरी. 50% फरक आला. आता तू गोळ्या खाते? नाही, म्हणजे कुठली गोळी घेत नाही मी. कुठलीच गोळी घेत नाही. आणि तुला वॉशरूमची पण तू आता गोळी घेत घेत नाही? नाही, तरी पण होते ना. तरी पण नॉर्मल होतेस? अरे वा, मस्तच. एकदम छान झालं की तुझ्या गोळ्या पूर्णपणे काय झाल्यात तर बंद झालेल्या आहेत. आणि आई, तुला अजून काय त्रास होता? तुला एक तू आम्हाला जेव्हा आली होतीस तेव्हा सांगितलं होतं तुला गाठ आली. तर ती थोडीशी गाठ दाखव ना आम्हाला तुझी. म्हणजे चरबीची गाठ आहे इथं. जरा दाखव इकडे आम्हाला. चरबीची गाठ आहे. ही चरबीची तुझी गाठ आहे. आई, ही गाठ कधीपासून आहे? ती पण भरपूर वर्ष झाली. ती पण भरपूर वर्ष झाली. आणि ही एवढीच होती का याच्यापेक्षा थोडी मोठी होती? असं मोठा असं होता. असा मोठा गोळा होता. आणि ह्याची काय ट्रीटमेंट केलेली? केली. कारण वेगळी ट्रीटमेंट होती. मग त्यांनी सांगितलं ऑपरेशन पाहिजे करायला. नंतर मग बोललो किती लागतील ऑपरेशन करायला? 6 लाख लागतील. ऑपरेशनला पण तुला लाखामध्येच सांगितलं ह्याची गाठीचा? तरी पण मग बोलतोय मला बीपीचा त्रास आहे. बीपीचा त्रास आहे, माझा बीपी वाढला. तर मग बोललो मला करायचंच नाही. अच्छा, घरी नाही. घाबरूनच तुझं बीपी वाढलं? अच्छा. आणि तुझं ऑपरेशन तिथं टाळलं गेलं. आणि मग आता नंतर तू इकडे आलीस, तर आता त्या गाठीवर काय फरक आहे? गाठीवर चिकर फरक आहे. मी सरांना दाखवले, त्यांना पण दाखवले, बोललो गाठीवर फरक आहे. हा मस्त आहे. म्हणजे आता सरी बोलत मस्त झाले. आणि मी एवढा औषध गोळ्या खाऊन माझी तब्येत फुगायची आणि भूक पण नसं लागायची, पण एकदा थेरपीला येऊन मला चांगलं वाटतं.
बरं वाटतं. इथे थेरपीला येऊन चांगलं वाटतंय. आई, आपली थेरपी घेऊन तुला 1.5 महिने झाला. या 1.5 महिन्यामध्ये तुझा हाताचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, मानेचा गॅपचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला, तुझी गाठीचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला. कशी वाटते तुला आपली थेरपी? काय बोलशील आपल्या थेरपी बद्दल? आपल्या थेरपी बद्दल मी चांगलाच बोला, लय भारी आहे. सगळ्या थेरपी घ्यावा रोज रोज, चांगलं वाटतं. चांगलं वाटते. थँक्यू आई, थँक्यू सो मच की तुझा छान एक्सपिरियन्स आमच्याबरोबर शेअर केला.